नागपुर के प्रभाग 23 में बुनियादी सुविधाओं की भारी कमी को लेकर नागरिकों का अब सब्र टूट चुका है। पूर्व भारतीय जनता पार्टी नगर सेवक बाल्या बोरकर के नेतृत्व में आज नागरिकों ने महापालिका आयुक्त कार्यालय का घेराव किया। कुंभार टोली जैसे इलाकों में नाग नदी के किनारे बसे घरों में हर बारिश में पानी घुस जाता है। अन्न, सामान और घरों को नुकसान होता है, लेकिन प्रशासन के कानों पर जू तक नहीं रेंगती। जगनाड़े चौक से प्रजापति नगर तक नाले के किनारे दीवार बनाने के लिए राज्य सरकार ने फंड जारी किया। वर्क ऑर्डर भी निकाला गया, लेकिन काम की रफ्तार कछुए जैसी है, क्योंकि ठेका पेटी कॉन्ट्रैक्टर को दे दिया गया। गार्डन में वॉकिंग ट्रैक पर पानी भरा रहता है और अफसर आते हैं, देखकर चले जाते हैं, लेकिन समाधान कोई नहीं करता। इन सभी समस्याओं को लेकर आज महापालिका आयुक्त को ज्ञापन सौंपा गया और नागरिकों ने चेतावनी दी कि जल्द काम नहीं हुआ तो बड़ा आंदोलन किया जाएगा। माननीय आयुक्त साहेब, आम्ही आज अभिजित साहेबांना पूर्ण प्रभाग 23 चे नागरिक यांनी सगळ्यांनी डेपुटून दिलं। एक पहिला विषय आहे की नाग नदी जे कुमारटोली पासून जगनाडे चौकापासून ते प्रजापती नगर चौकाचे जे दिवालचे काम जे वर्क ऑर्डर झाला आहे, ते वर्क ऑर्डर झाला फक्त नावाले झाला आहे आणि पेटी कॉन्ट्रॅक्टरला काम दिलं गेलं आहे। मेन कॉन्ट्रॅक्टर अलग आहे, ज्याने काम घेतलं आणि काम करणारा भलता व्यक्ती आहे, ज्याच्याकडे मशिनरी आहे, त्याच्याकडे टेंडर कंडिशन बनलेली आहे, ज्याच्याकडे मशिनरी आहे, ज्याच्याकडे मनुष्यबळ आहे, ज्याच्याकडे सामान आहे, त्यांनी टेंडर घ्यावं आणि टेंडर मध्ये त्याला नंबर वन ते टेंडर मध्ये आल्यानंतर बी त्यांचं काम एवढं स्लो चालू आहे की आतापर्यंत ज्या मागच्या वेळेस कुमारटोलीमध्ये पाऊस घुसला होता त्या पावसामध्ये लोकांच्या अनाज पाणी पूर्ण घरापर्यंत पोहोचलं होतं आणि घराचे पूर्ण अंदरपर्यंत त्यांच्या घरापर्यंत पाणी घुसलं होतं आणि पाणी घुसून ते लोकांच्या घरामध्ये पाणी घुसलं होतं। फोटो आहे, पूर्ण व्हिडिओ आहे मागचे वाले, आणि लोकांच्या घरी पाणी घुसून त्या लोकांचे पूर्ण अन्न धान्यापासून कपड्यापासून सगळं सामान पूर्ण वाहून गेलं होतं आणि तरी पण ते आज दिवाळीचे काम कोटपर्यंत आलेलं नाही। दुसरा विषय असा आहे की भारत माता गार्डन, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर गार्डन आहे, त्या गार्डनच्या विविध समस्याबद्दल माननीय पशुवर्धन आपले गार्डन डिपार्टमेंटचे अधीक्षक आपले अमोल चोर बघाना यांना निवेदन देण्यात आलं। त्या निवेदनानंतर फाईल बनल्यानंतर माननीय उपायुक्त यांनी साइट विजिट लिहिली। साइट विजिट उपायुक्त म्हणजे गणेश राठोड साहेब यांनी साइट विजिट लिहिली। साइट विजिट झाल्यानंतर मग त्यांनी फाईल आपले ज्या बी वैष्णवी मॅडम आहे त्यांच्याकडे पाठवली। त्यांच्यानंतर त्यांनी अजून साइट विजिट लिहिली। राठोड साहेब आणि अमोल चोरबगार यांनी स्वतः दोघांनी साइट विजिट करावी म्हणून त्यांनी दोघांनी साइट विजिट केली। साइट विजिट केल्यानंतर त्यांनी फाईल त्यांच्याकडे वैष्णवी मॅडमकडे वापस गेल्यानंतर ती मॅडमनं स्वतः साइट विजिट केली। साइट विजिट केल्यानंतर मॅडम का म्हणते की तिथं काम करण्याची आवश्यकता नाही आहे आणि तुम्हाला लाईव्ह फोटो दाखवतो, तुम्हाला गुगल फोटो हे माझ्या घरचे फोटो नाही, हे गुगलचे फोटो आहे। हा गुगलच्या फोटोमध्ये पुरा पावसामध्ये पुरे वाटर जे आपले वॉकिंग ट्रॅक आहे ते वॉकिंग ट्रॅक पुरा पावसामध्ये आहे, पुरे पाऊस जमा झाला वॉकिंग ट्रॅकवर आणि ते म्हणतात की हे काम करण्याची काही गरज नाही आहे, हे काही गरज नाही आहे। हे काही गरज नाही। आयुक्तांना भेटले, आयुक्तांनी काय म्हटलं? आयुक्तांनी म्हटलं की मी हे काम बघतो आणि मी करतो, मी लवकरात लवकर करण्याचा प्रयत्न करतो, हे आयुक्तांनी म्हटलं। पण ते आयुक्तांच्या म्हणणं असं आहे की महानगरपालिकेमध्ये पैसे कमी आहे। माननीय आयुक्ताजवळ एवढे पैसे आहे की ते आरामाने काम करू शकतात आणि सगळ्या नागरिकांच्या। दुसरी गोष्ट, मागच्या वर्षी पूर आला होता, त्यावेळेस माननीय मुख्यमंत्री साहेब आणि माननीय पालकमंत्री आणि माननीय गडकरी साहेब यांनी स्वतः दौरा केल्यानंतर 260 कोटी महाराष्ट्र गव्हर्नमेंटने 260 कोटी यांना दिले कायची नाल्याची दिवाल दुरुस्ती करण्याकरता। पण काय झालं, त्याच्यामध्ये 70 कोटीचे डांबर रस्ते करण्यात आले आणि 160 कोटीचे नाल्याचे कामं करण्यात आले आणि नाल्याच्या कामाकरता यांनी टेंडर केले, पण टेंडर घेणारे लोक अलग आहे, काम करणारे लोक अलग आहे। याच्यामध्ये खूप भानगड आले। आयुक्तांनी मी विनंती करतो की जेवढे बी टेंडर झाले आहे ते सबलेट केले आहे, ते पेटी कॉन्ट्रॅक्टने दिले आहे आणि पेटी कॉन्ट्रॅक्टमुळे काम होणार नागपूर शहराचे काम नाही होऊन राहिलं आहे, म्हणून याच्यावर कारवाई केली पाहिजे आणि मुख्यमंत्री साहेबाला निवेदन दिलं, त्यात लिहिलं आहे की याच्यावर कारवाई करण्यात यावी म्हणून।